नांदेड़ शहर के आनंद नगर इलाके में आज सुबह तकरीबन 4 बजे के दरमियान सड़क पर मौजूद 3 दुकानों में शॉर्ट सर्किट की वजह से आग लगने का वाकया रोनुमा हुआ है। इन दुकानदारों के मालिकान ने बताया कि तकरीबन सुबह 4 से 4:30 बजे के दरमियान आनंद नगर मेन रोड पर वाक़ उनकी दुकानों में एमएससीबी के पोल की वजह से शॉर्ट सर्किट हुआ और आग यहाँ की दुकानों में लग गई। इसी वक्त फायर ब्रिगेड के अमले को तलब किया गया और आग पर तकरीबन कई घंटों बाद काबू पाया गया। इन दुकानों में एक होटल, एक मोबाइल शॉप और एक किराना मर्चेंट की बड़ी दुकान है। हालांकि दुकानों को अंदर से कोई नुकसान नहीं पहुंचा, बल्कि सिर्फ बाहर शटर और दीगर हिस्से पे ही ये आग लगी है। आज सुबह शिवाजीनगर पुलिस के मुलाजिमीन भी जाए वारदात पर पहुंचे और वाकये का पंचनामा करने की तैयारी कर रहे थे। यहाँ पर मौजूद एक होटल नवोदय के ऊपर एक स्टडी सेंटर भी है, जहाँ पे रात के वक्त लड़कियां अपनी तालीम हासिल कर रही थी। इस स्टडी पॉइंट के भी सामने के हिस्से को नुकसान पहुंचा है और एसी वगैरह जल गया है। इन 3 दुकानों में होटल नवोदय, जेबीसी मोबाइल शॉप और महालक्ष्मी ऑयल शोरूम वाक़ है। घटना घडताना मी काही नव्हतो जागेवर आणि ॲक्च्युअल काय झालं माहिती नाही, पण समोरचे जे नैवेद्य हॉटेल आहे त्याच्या समोरचं जे कंपोजिट पॅनल होतं, ते कंपोजिट पॅनलला एमएससीबीच्या ताराला ठिणगी लागून त्या कंपोजिट पॅनलला ठिणगी लागली असं अंदाज वर्तवतोय आणि त्याच्यामुळे ते तुमचं जे बाहेरचं कंपोजिट पॅनल आहे ते जळालं. बाकी काही झालेलं नाही आहे, नुकसान कुठलंही झालेलं नाही आहे. वैष्णवी हॉस्टेलचं काही नुकसान झालं नाही, नैवेद्यांचं नुकसान झालेलं आहे. वैष्णवी हॉस्टेलचं काही नुकसान झालेलं नाही आहे. वर काही नाही, बरं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला. वाफ आली, बाकी काही नाही. समोर इलिव्हेशनला वाफ आलेली आहे, तर याच्यामुळं फक्त इलिव्हेशन तेवढं काळं पडलं, बाकी काही झालेलं नाही. घटनाचा वेळ नेमकी वेळ काय? 4:05 सकाळी. किती हॉस्टेलमध्ये किती मुले होते? हॉस्टेलचा काही संबंधच नाही, तर मुलीचं काही गरजच नाही, त्याचा हॉस्टेलचा काही संबंधच नाही ना. हा तर हॉटेल लागलेली आहे, बिल्डिंग आहे, बिल्डिंग माझी आहे, त्या बिल्डिंगला पूर्ण एलिव्हेशनला काळं पडलेलं आहे, बाकी काही झालेलं नाही आहे. बाकी कोणालाही दुखापत झाली नाही, कोणाला काही झालेलं नाही. किती जुना झाला? बाजूला एक महालक्ष्मी शोरूम आहे, समोरचा भाग सगळ्यांचा, फक्त फ्रंट भाग. आज काही कोणालाही काही झालेलं नाही आहे. फ्रंट एलिव्हेशन झालेलं आहे, असं फार मोठं काही झालेलं नाही आहे. खांबावून ठिणगी पडल्यामुळे झालेलं आहे. पिंपळा झाड आहे, पिंपळ्या झाडाच्या हालचालीमुळे तिथेच खांब आहे आणि त्याच्यामुळे ना खांब बदलायला त्यांनी खांब बदलावं आणि पिंपळा झाड पण त्यांनी काढून घ्यावं. आपण एमएससीबीला निवेदन वगैरे दिलं होतं का? माहिती नाही, आम्ही काही केलं नाही.